श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नखे आणि केस कोणत्या दिवशी कापल्याने कोणते परिणाम भोगावे लागतात? शुभ आणि अशुभ परिणाम. नंबर 1, सोमवार पुत्राचा नाश. नंबर 2, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी केस नखे कापल्यास मागील कर्मांचे पाप दूर होते. नमस्कार मित्रांनो, एखाद्या विशिष्ट वारी नखे किंवा केस कापल्याने आपल्या आयुष्यावर शुभ किंवा अशुभ परिणाम होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक अद्भुत, पुरातन आणि दुर्लक्षित असा गूढ विषय, जो तुमच्या रोजच्या सवयींवर, घरातील सुख शांतीवर, आरोग्यावर आणि अगदी धनप्राप्तीवरही परिणाम करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला समजेल कोणत्या दिवशी नखे आणि केस कापले तर लक्ष्मी रुजते, कोणत्या दिवशी केस कापले तर आयुष्यात यश दूर जातं आणि कोणत्या दिवशी केस किंवा नखे कापल्याने आरोग्य, शांती आणि प्रगती वाढते. हा केवळ अंधश्रद्धेचा विषय नाही, तर शास्त्र, धर्म आणि अनुभव यावर आधारित एक गूढ रहस्य आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा. नंबर 1, सोमवार. सोमवारचा प्रभाव. सोम म्हणजे चंद्राचा दिवस. या दिवशी केस किंवा नखे कापल्याने मन चंचल होतं, निर्णय क्षमता कमी होते. महिलांनी या दिवशी केस किंवा नखे कापल्यास घरातील स्त्री सौभाग्यावर परिणाम होऊ शकतो. नंबर 2, आणि याचा आध्यात्मिक परिणाम म्हणजे लक्ष्मी माता रुष्ट होते. सोमवारला शिवपूजा केल्यास लाभ होतो, पण शरीराची छेदक क्रिया म्हणजे केस, नख कापणे हे टाळावं. नंबर 2, मंगळवार. मंगळवार हा अग्निदेवाचा वार आहे. या दिवशी शरीरात ऊर्जा जास्त असते, पण केस किंवा नखे कापल्यास मंगलदोष वाढतो असे मानले जाते. भांडणं, अपघात, रक्तस्रावाचे योग संभवतात. स्त्रीने केस कापल्यास पतीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, अशी लोक श्रद्धा आहे. मंगळवारी नखे कापल्याने क्रोध वाढतो. नंबर 3, बुधवार. बुधवारचा प्रभाव. बुध ग्रह बुद्धी, व्यापार, संवाद यांचं प्रतीक आहे. या दिवशी नखे आणि केस कापल्यास शुभ फल मिळते. विद्यार्थ्यांनी बुधवारी केस कापल्यास अभ्यासात यश मिळते, मन रमते. स्त्रियांसाठी हा दिवस चांगला, आकर्षण आणि सौंदर्य वृद्धिंगत होण्याचा योग वाढवतो. नंबर 4, गुरुवार. गुरुवारी नखे किंवा केस कापण्याचे परिणाम. गुरु म्हणजे देवांचा गुरु बृहस्पती. या दिवशी केस किंवा नखे कापणे निषिद्ध आहे. घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात, गुरुदोष निर्माण होतो. विशेषतः विवाहित स्त्रियांनी गुरुवारी केस कापू नयेत. पतीच्या नशिबावर याचा थेट परिणाम होतो. नंबर 5, शुक्रवार. शुक्राचा दिवस. शुक्र म्हणजे सौंदर्य, ऐश्वर्य, स्त्री सौभाग्य यांचं प्रतीक. शुक्रवारी केस कापल्यास लक्ष्मी प्रसन्न होते असं काही ठिकाणी मानलं जातं, पण काही ग्रंथांमध्ये त्याचा निषेध आहे. हा दिवस नखे कापण्यासाठी मात्र शुभ मानला जातो. सौंदर्य साधने, अंगसज्जा यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. नंबर 6, शनिवार. शनिवारचा प्रभाव. शनिदेव कर्म, न्याय आणि दंड यांचे प्रतीक आहे. शनिवार म्हणजे कर्मफलाचा दिवस. या दिवशी केस किंवा नखे कापल्यास दुर्भाग्य वाढू शकते. विशेषतः शनिवारच्या संध्याकाळी हे करणं टाळावं. काही ठिकाणी शनिवारी नख कापल्यास व्याधींपासून मुक्ती मिळते असाही समज आहे. नंबर 7, रविवार. सूर्याचा दिवस. सूर्य आत्मा, तेज, आरोग्य यांचा अधिपती आहे. या दिवशी नखे किंवा केस कापल्यास आत्मबल कमी होतं,
असं मानलं जातं. वृद्ध लोक, लहान मुलांनी रविवार टाळावा. काही अघोरी परंपरांमध्ये मात्र रविवारी केस कापणं विशिष्ट तंत्रासाठी केले जाते. धार्मिक, शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन, वेद आणि पुराणांमध्ये नख आणि केस कापण्याच्या वेळा व वारांचे उल्लेख आहेत. श्रीमद भगवद्गीतेत शरीर ही आत्म्याची नित्य नवी वस्त्रम, ती कापताना काळ वेळ यांचं भान ठेवणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार शरीराची नकारात्मक ऊर्जा नखात आणि केसात जमा होते. ती योग्य दिवशी काढल्यास ती नष्ट होते. चुकीच्या दिवशी कापल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते. महिलांसाठी विशेष. स्त्री सौंदर्य, सौभाग्य आणि केस यांचं अद्भुत नातं. कोणत्या दिवशी केस कापल्याने नवऱ्याच्या प्रगतीवर थेट परिणाम होतो. शुक्रवार आणि बुधवारचे लाभ. गुरुवार टाळण्याचे कारण म्हणजे गुरुग्रहाशी संबंधित असलेले सौभाग्य. पुरुषांसाठी विशेष. नखे आणि केसांचं तेज आणि आत्मबलाशी असलेलं नातं. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ह्या दिवशी टाळण्याचा सल्ला दिला जातो. बुधवार, शुक्रवार उपयोगी दिवस. असा एक विशेष दिवस ज्या दिवशी नखे आणि केस कापल्यास मागील कर्मांचे पाप दूर होते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. खूप लोक विचारतात, असं काही दिवस असतो का ज्या दिवशी केस किंवा नखे कापल्याने आपल्यावरचं कर्मांचं ओझं हलकं होतं? तर याचं उत्तर म्हणजे हो, असा एक विशेष दिवस आहे. एका विशेष दिवशी केस आणि नखे कापल्याने ना फक्त नकारात्मक ऊर्जा निघून जाते, तर तुम्ही नव्या ऊर्जेसह प्रगतीकडे वाटचाल करू शकता. आणि तो दिवस म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी येणारा दिवस म्हणजेच प्रतिपदा हा दिवस. या दिवशी घरात सफाई, केस कापणे, नखे कापणे, जुन्या वस्तू फेकून देणे याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शरीरावर साचलेली जुनी नकारात्मक ऊर्जा कापलेले केस आणि नखांमधून निघून जाते. हे केवळ एक सौंदर्य क्रियाच नाही, तर ते एक प्रकारचं कर्मक्षालन असतं. या दिवशी नखे किंवा केस कापल्याने मागचं वाईट, पीडा, पूर्वसंचित पाप कमी होतो आणि प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.